नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे रम्याला आता विक्रम काका खूपच जास्त समजवतात. ते म्हणतात की हे बघ रम्या, अगं प्रेम हे आधीच झालं पाहिजे असं काही नसतं. लग्नानंतर सुद्धा प्रेम होतंच की. मला बघ, तुझ्या मामीला बघ, तुझ्या आईवडिलांना बघ. अगं आमचं लग्नाआधी प्रेम नव्हतं. लग्न झाल्यानंतरच आमच्यामध्ये प्रेम निर्माण झालं ना. झालो ना आम्ही सुखी, केलं ना आम्ही संसार. मग तूच का हट्टाला पेटलीस? हे बघ बाळा, आमचं सगळ्यांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. ताई तुला माहिती आहे ना, अगं रम्यावरती मी आणि मानिनीने मुलीसारखंच प्रेम केलं आहे. आम्हालासुद्धा तिच्या सुखाची काळजी आहे. तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघून एकदम थाटामाटात तिचं लग्न लावून देऊ हा शब्द आहे माझा. पण आता तूसुद्धा तिला समजवायचं. प्रेम ही काही कुठली वाईट गोष्ट नाही आहे. प्रेम कधीही कुणाला कुठल्याही वयात होऊ शकतं, मला माहिती आहे. पण आपण कुणावरती प्रेम करतोय हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना. पारचा साखरपुडा झालाय आता आणि त्याच्यामुळे मला आता हा विषय घरामध्ये अजिबात नको आहे, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. असं म्हणून विक्रम काका रागवूनच तिथून निघून जातात. तर इथे प्रेक्षकांनो, नंदिनीच्या घरी सगळेजण खूपच जास्त हॅपी आहेत, आनंदी आहेत. सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेवढ्यातच इथे आता नंदिनीला शारदा म्हणत असते, ग अजून थोडे पोहे घे ना, पोटभर नाश्ता कर. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते की नाही नाही, आता स्वतः पार जिजू स्वतः येत आहेत ना नंदिनीताईला पिक करायला. मग नंदिनीताईचं पोट आधीच भरलेलं आहे, तिला भूक कशी काय लागणार? हो की नाही नंदिनीताई? तेवढ्यातच इकडे शारदा विचारत असते, पण आता पार्थ कशासाठी येत आहेत? तेव्हा नंदिनी म्हणते, काळजी करण्यासारखं काय नाही आहे. पत्रिकाची डिझाईन फायनल करायची आहे ना, कुठली पत्रिका छापायची त्याचं डिझाईन फायनल करायचं आहे, तेव्हा ते आपल्या इथे येत आहेत आणि मग ते इथून मला घेऊन जातील. त्याच्यानंतरला तेवढ्यातच पार्थ आलेला असतो. पार्थला इथे आता नाश्ता करायला सांगतात, तेव्हा तो म्हणतो नाही नाही, नाश्ता झाला आहे माझा, मग चहा तरी घे, असं धनंजय काका म्हणतात. तेव्हा चहा दिल्यानंतर इकडे पार्थ म्हणत असतो की मला तुमच्याजवळ थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. थोडं महत्त्वाचं म्हणजे असं की मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे, मला सॉरी म्हणायचं आहे. कारण काल ज्या पद्धतीने मी गेलो, सगळ्यांना तुम्हाला खूपच जास्त वाईट वाटलं असेल, बरोबर की नाही? म्हणजे मी माझ्या आईवडिलांना ज्या पद्धतीने सांगितलं, मी ज्या पद्धतीने त्यांना अन्सरेबल आहे, तसंच आता तुम्हालासुद्धा अन्सरेबल आहे, हे मी गृहीत पकडायला हवं होतं, पण मी तसं नाही केलं. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून सॉरी बोलतो आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही पार्थ, सॉरी म्हणायची गरज नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला नुसतं सॉरी नाही, तुम्हाला थँक्यू. आईने मला सांगितलं, तुम्ही सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने माझ्यावरती विश्वास ठेवलात, माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि माझी बाजू घेतली, त्यासाठी खरंच थँक्यू. जर प्रत्येक मुलीने आपल्या नवऱ्याची अशी बाजू घेतली तर कुठलाही संसार कधीही मोडणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, फक्त मुलीनेच का, मुलाने सुद्धा जर आपल्या बायकोवरती असाच विश्वास ठेवला, कठीण प्रसंगामध्ये तिची साथ दिली, तर कुठला संसार कधीच मोडणार नाही पार्थ. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, अगदी बरोबर. त्यानंतरला नंदिनी म्हणते, ठीक आहे, आता आपण निघूया का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो, चहा पिऊन झाल्यानंतर आपण लगेचच निघूया, कारण तिथे जीवा आधीच पोचला आहे, जीवा आपली वाट बघतोय. तेव्हा काव्या म्हणते, काय? जीवासुद्धा तिथे गेला आहे? मनातल्या मनात ती म्हणत असते की बघ, आता हा तिथे गेला आहे हे मला सांगायचं तरी ना, गर्लफ्रेंडला काहीसुद्धा सांगत नाही हा. तेवढ्यातच इकडे नंदिनी आणि पार्थ दोघेजण जायला निघतात. तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी ताई चल, मी पण तुझ्याबरोबर येते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तू कशाला? तेव्हा काव्या म्हणते, बाबा बघा ना, हे तिघेजणं जात आहेत ना पत्रिका फायनल करायला, मग तीन तिघाडा कान बिघाडा. मग त्यापेक्षा मी बरोबर जाते, म्हणजे मी यांचा चौकोन करून टाकते, म्हणजे काही वाईट होणार नाही, बरोबर की नाही बाबा? तेव्हा आरोही म्हणते, मग ठीक आहे, मी पण येते चल. तेव्हा ती म्हणते, नाही गं, मी चौकोन करायचं म्हणते, इथे षटकोन काटकोन असं काही म्हणाले का? तेव्हा आरुषी म्हणते, याला काय म्हणतात षटकोन काटकोन? तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, मी येईपर्यंत ते आता तू शोधून ठेव. त्यानंतरला इकडे शारदा म्हणत असते की पार्थ येत होते तर मी तर टेन्शनमध्येच आले होते, आता यांना काय बोलायचं आहे? तेव्हा धनंजय काका म्हणतात, हो ना, पण पार्थ इथे आला आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतली नाही का? तेव्हा इकडे आता दोघांनाही आनंद होतो की त्यांना पारसारखा जावई मिळणार असतो. तर इकडे पत्रिका आता फायनल करायची वेळ आलेली असते. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, खरं तर आहे ना, या लोकांनी अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज याच्यामध्ये डिस्काउंट दिलं पाहिजे लव्ह मॅरेजवाल्यांना. कारण लव्ह मॅरेजवाले, त्यांना माहिती असतं की आम्ही लग्न करणार आहोत आणि मग ते पळूनसुद्धा जाऊन लग्न करू शकतात.
आपल्या फॅमिलीच्या मनाविरुद्धसुद्धा लग्न करू शकतात किंवा त्यांच्या परवानगीने पण छोटंसंच लग्न करू शकतात. म्हणजे लव्ह मॅरेजवाले पत्रिका छापतात की नाही छापतात याच्यामध्ये डाऊट असतो. तसं अरेंज मॅरेजवाल्यांना आता लग्न ठरलं आहे म्हटल्यानंतर पत्रिका छापायलाच पाहिजे आणि ते लोक इथे कन्फर्म येतातच, तेव्हा त्यांच्याकडून सगळे पैसे घ्यायचे. पण लव्ह मॅरेजवाल्यांकडून थोडे कमी घ्यायचे, त्यांना डिस्काउंट द्यायचा. आहे का तुमच्याकडे डिस्काउंट आहे असं जेव्हा विचारतो तेव्हा ते म्हणतात नाही नाही, सगळ्यांना सारखेच रेट, आमच्याकडे डिस्काउंट नाही मिळत. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो की तसं बोलायला गेलं तर पत्रिका कशाला छापायच्या, बरोबर की नाही. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे, तेव्हा इकडे काव्या म्हणत असते म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की पत्रिका कशाला छापायच्या, आता मोबाईलवरती एक डिजिटल पत्रिका तयार करायची आणि या सगळ्या नातेवाईकांना फॉरवर्ड करायची, म्हणजे आमंत्रण सगळ्यांपर्यंत पोचतो नाही का, असंच बोलायचं आहे ना तुला. तेव्हा जीवा म्हणतो हो अगदी बरोबर. तेव्हा नंदिनी म्हणते नाही तसं नाही, पत्रिका म्हणजे हे एक पद्धतीचं आमंत्रण जातं तिथे. आता आपण डिजिटल पत्रिका छापतो त्याला तेवढा मान नसतो जेवढा मान आपल्या पत्रिकेला असतो. पत्रिका आपण त्यांच्या घरी घेऊन जातो, त्यांना आदराने आमंत्रण करतो आणि पत्रिकेवरती जेव्हा चिसौका मुलीचं नाव आणि चिरंजीव मुलाचं नाव असं येतं ना, तेव्हा शिक्कामोर्तब झालेली असते की लग्न आता फायनली होतंयच आणि लग्न होतंच, बरोबर की नाही. त्याच्यामुळे जो पत्रिकेला मान आहे ना तो दुसरं कशालाच नाही. तर इकडे पार्थ म्हणत असतो अगदी बरोबर, म्हणजे पत्रिकेवरती असं चिरंजीव पार्थ चिसौका नंदिनी असं जेव्हा येतं आणि लोक ते वाचतात तेव्हा त्यांना कळतं की बाबा अमुक अमुक व्यक्तीचं अमुक अमुक व्यक्तीशी लग्न या तारखेला आहे, बरोबर की नाही. आणि मग ते शुभविवाह, ती नातेवाईकांची नावं, तेव्हा इकडे जीवा म्हणतो आणि ते शेवटला लिहिलेलं असतं ना, आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हां, तेव्हा इकडे सगळेजण हसायलाच लागतात. आणि इकडे पार्थ म्हणत असतो की अगदी बरोबर, ते तर पाहिजेच ना रे जीवा. तेव्हा त्यांना याच्यातून असंच म्हणायचं असतं की पत्रिकेला खूप महत्त्व आहे, त्याच्यावरती नवरदेवाचं नाव, नवरीचं नाव, नातेवाईकांचं नाव हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतं. तर इकडे आता पत्रिका छापत असताना नवरदेवाने नाव सांगितलेलं असतं पार्थ, पण ज्या वेळेला नवरी मुलीचं नाव सांगायची वेळ आलेली असते तेव्हा इकडे जीवा काव्याचा हात पकडत असतो आणि काव्य आपला हात सोडवते, तो हात लागतो नंदिनीला आणि नंदिनी म्हणते काव्या. तेव्हा इकडे आता प्रिंट देणाऱ्या माणसाने पार्थ आणि काव्या असं नाव टाकलेलं असतं. तेव्हा इकडे चिरंजीव पार्थ आणि चिसौका काव्या असं नाव बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पार्थ, नंदिनी, त्याचबरोबर जीवा आणि काव्या या लोकांना खूपच जास्त धक्का बसतो. आणि इथे आता नंदिनी म्हणते नाही नाही, तुम्ही चुकीचं नाव टाकलं आहे, काव्या मुलीचं नाव नाही आहे. तेव्हा इकडे मी मुलीला म्हणजे तेव्हा काव्याला नेमकी हाक मारली काव्या, ते तुम्ही नाव टाकलेलं आहे, मग मुलीचं नाव काय आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की नंदिनी, मुलीचं नाव आहे नंदिनी, आमच्या दोघांचं लग्न आहे. तेव्हा इकडे आता दादा म्हणतात की ठीक आहे, मग मी नावं आता चेंज करतो आणि तुम्हाला करेक्ट नावं करून जे काही आहे ते बाकीचं सगळं तसंच ठेवतो आणि तुम्हाला मी पत्रिका 2 तासांमध्ये सगळ्या तयार करून देतो, मग तर चालेल ना. तेव्हा इकडे आता पार्थ आणि नंदिनी पुढे निघून जातात आणि इथे जीवा म्हणत असतो हे काय झालं, तू बघितलंस ना काव्या, म्हणजे नाव बघितलंस किती मिस्टेक झाली. तेव्हा काव्या म्हणते चुकून झालं रे. तेव्हा जीवा म्हणतो नाही, मला चुकूनसुद्धा तुझ्या नावाच्या पुढे दुसरं कुणाचंच नाव नको आहे, कळलं ना, मी ते सहन नाही करू शकणार. तेव्हा काव्या म्हणते बरं ठीक आहे. त्याच्यानंतरला नंदिनी म्हणते चला निघूया ना. तेव्हा इकडे दोघेही मागे वळून बघतात तर जीवा आणि काव्या एकमेकांजवळ बोलत असतात. तर प्रेक्षकांनो इथे आनंद सदनमध्ये आता दीपक नावाचा जो एम्प्लॉई असतो तो खूपच जास्त विचित्र वागत असतो. म्हणजे तो इथे नंदिनीच्या अंडर काम करत असतो आणि त्याला नंदिनी आवडत असते. गेल्या 3 वर्षांपासून ती त्याला आवडत असते, पण तो तिला दरवर्षी गुलाबाचं फूल देत असतो. पण त्याची हिंमत झालेली नसते तिला प्रपोज करायची, तिला आय लव्ह यू म्हणायची. पण आता त्याला फायनली तिला आय लव्ह यू म्हणायचं असतं, कारण नंदिनीचं लग्न पार्थबरोबर ठरलेलं असतं आणि काहीही झालं तरीसुद्धा त्याला नंदिनीला गमवायचं नसतं. तर इकडे जेव्हा नंदिनी आता आनंद निवासमध्ये आलेली असते तेव्हा तिला बघितल्यानंतर दीपक म्हणत असतो की मॅडम तुम्ही आलात का. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो मी आले. काय दीपक, रोज छान तयार होऊन येतो आहेस, काय चाललं आहे काय तुझं, सगळं काही ठीक आहे ना.
तेव्हा इकडे दीपक म्हणतो हो मॅडम सगळं काही ठीक आहे. तेव्हा तो गुलाबाचं फूल आता नंदिनीला देत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते हो मला माहिती आहे, दरवर्षी तू नवीन वर्षाला मला गुलाबाचं एक फूल देतोस, पण ह्या वेळेला जरा उशिराच फूल देतो आहेस. तेव्हा इकडे आता दीपक म्हणत असतो की नाही ह्या वेळेला उशिरा फूल देतो आहे, पण हे नवीन वर्षाचं फूल नाही आहे मॅडम. तेव्हा नंदिनी म्हणते काही हरकत नाही रे, मी नवीन वर्षाचं समजूनच ठेवते, दे मला. तेव्हा इकडे दीपक म्हणतो आय लव्ह यू मॅडम. तेव्हा इकडे आता नंदिनीच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो, तिला टेन्शनच येतं. तो म्हणतो की मॅडम आय लव्ह यू, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मला लग्न करायचं आहे तुमच्याबरोबर, तुम्हीसुद्धा माझ्यावरती प्रेम करता ना. नंदिनी प्लीज बोल ना. तेव्हा इकडे नंदिनीला कळतच नाही की आता काय बोलू आणि काय नको, कारण इथे तो आता विचित्रच जरा रिॲक्ट करत असतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते हे काय चाललं आहे तुझं दीपक, हे बघ असं काही नाही आहे, मी कधीच तुझ्याबद्दल असा विचार केलेला नाही आहे, तुला माहिती आहे मला हे असं आवडत नाही, मला अशी मस्करीही आवडत नाही दीपक. तेव्हा दीपक म्हणतो ही मस्करी नाही आहे मॅडम, मी खरं सांगतो आहे, खरंच माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे. 1 वर्षापासून माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि 2 वर्ष मी तुम्हाला कसं प्रपोज करेन याची मी प्रॅक्टिस करतो आहे, म्हणजे 3 वर्ष गेली मी तुमची वाट बघतो आहे मॅडम. तेव्हा इकडे आता नंदिनीला त्याच्या या वागण्याचा खूपच जास्त रागसुद्धा येतो. तर इकडे काव्या म्हणत असते की बघ पत्रिका बघितलीस का जीवा. तेव्हा जीवा म्हणतो अगं ही पत्रिका तू मला देणार आहेस का. तेव्हा काव्या म्हणते का तुला का पत्रिका देऊ मी. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो अगं असं काय करतेस, नवरीकडची आहेस ना तू, मग मुलाकडच्यांना पत्रिका द्यायची असते. तेव्हा काव्या म्हणते का तू कोण आहेस तुला पत्रिका द्यायला, मी नाही देणार तुला पत्रिका. तेव्हा जीवा म्हणत असतो मी कोण आहे, अगं मी मुलाचा भाऊ आहे, तुला कळतं आहे का, तुझ्या बहिणीचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी ठरले, त्या दोघांचं लग्न होणार आहे, मी त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकणार आहे आणि तुझी बहीण आहे ना ती आमच्या घरी येणार आहे, कळलं का तुला. तेव्हा इकडे आता विचारू नकोस मी कोण आहे म्हणून, कळलं ना मी कोण आहे ते, मी जीवा देशमुख आहे हे विसरू नकोस. तेव्हा ती म्हणते की हो का, नाही 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 मी तर विसरलेच होते ना. तेव्हा इकडे काव्या म्हणते मग जर तू मुलाचा भाऊ आहेस तर तुझ्या भावाचं लग्न होतं आहे ना, मग मी तुला का पत्रिका देऊ. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो अगं जरी माझ्या भावाचं लग्न असेल पण तरीसुद्धा मुलीच्या घरच्यांकडून पत्रिका यायला पाहिजे, तो मान तू मला दे, तू मला अजिबात मान देत नाहीस, तू माझा नेहमी अपमान करत असतेस. तेव्हा काव्या म्हणते हो मी तुझा नेहमी अपमान करणार आणि तो आयुष्यभर तुला आता सहन करावा लागणार आहे, कळलं का तुला. तेव्हा ती विचारते पण आता खरं खरं सांग कशी वाटते तुला पत्रिका, डिझाईन कसं वाटतंय. तेव्हा इकडे खरं खरं सांग जीवा असं ती म्हणते. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की आहे ठीक आहे. तेव्हा इकडे काव्य म्हणते काय ठीक आहे, एवढी छान तर डिझाईन आहे, उगाच आपलं नाक मुरटतोय, तुला काय कळतं रे डिझाईनमधलं. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो मला काय कळतं डिझाईनमधलं, अगं मी आर्किटेक्चर आहे, तू विसरली आहेस का, मी मोठे मोठे घर डिझाईन करतो, माझ्यापेक्षा कुणाला माहिती आहे डिझायनिंगचं सांग बरं तू. तेव्हा काव्या म्हणते की जीवा तू तर गप्पच बस आता, अरे बाबा तुझा हा जो अवतार आहे ना, तुझे ड्रेसिंग, तुला स्वतःला मी तुझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर मी तुला बदलले, तेव्हा तू असा दिसतोयस कळतंय का, आणि तू सांगतोयस मला डिझायनिंगचं. तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते की मला तर हे डिझाईन खूप आवडलं आहे, तुला कळतंय का. तेव्हा इकडे जीवा म्हणतो हा ठीक आहे ना, आवडलं आहे ना, पण माझ्या लग्नाचं जी काही पत्रिका असेल ना ती मी डिझाईन करणार माझ्या आवडीनुसार. तेव्हा काव्या म्हणते जीवा काय म्हणालास. तेव्हा जीवा म्हणतो काय झालं माझं लग्न. तेव्हा जीवा म्हणतो नाही आपल्या लग्नाची पत्रिका. ती म्हणते हां बरोबर, आपल्या लग्नाची पत्रिकासुद्धा मीच फायनल करणार, कळलं का तुला. तेव्हा जीवा म्हणतो का, म्हणजे आमच्या इकडची पत्रिकासुद्धा तू डिझाईन करणार. तेव्हा ती म्हणते अगदी बरोबर, कारण आय ॲम द बॉस, कळलं ना. तेव्हा इकडे जीवा म्हणतो अगदी बरोबर, तू तर बॉसच आहेस आणि मी कोण आहे, तर मी आहे तुझा गुलाम. तेव्हा ती म्हणते अगदी बरोबर. तर इकडे आता जीवा आणि काव्या दोघेजण आता एकमेकांची मस्करी करत असतात. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की आता नंदिनी आणि पार्थचं लग्न झाल्यानंतर लवकरच आपलंसुद्धा लग्न होणार आहे. तेव्हा काव्या म्हणते बरोबर, आणि आपल्या लग्नाची पत्रिकासुद्धा मीच फायनल करणार आहे आणि लवकरच इथे काव्या वेड्स जीवा, हो की नाही. तेव्हा इकडे आता दोघेही एकमेकांच्या बाजूला बसतात आणि स्वतःच्या लग्नाची अगदी स्वप्न आनंदाने बघत असतात. खूपच जास्त
प्रेमाने बघत असतात. पण इथे आता जीवा आणि काव्या हे दोघेजण आपल्या लग्नाची बोलणी करत असताना मात्र दोघांच्या चेहऱ्यावरती खूपच जास्त आनंद आलेला असतो आणि ती पत्रिका खूपच जास्त प्रेमाने बघत असतात. दोघे एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळसुद्धा स्पेंड करत असतात. तर इकडे आता प्रेक्षकांनो, इकडे दीपक तर खूपच जास्त पागलवाणी रिॲक्ट करत असतो, म्हणजे एकदम सदमा आशिक वगैरे असतो तसा. आणि तो विचित्रवाणीच तिच्याबरोबर बोलत असतो. तो म्हणतो, नंदिनी अगं काय कमी आहे माझ्याकडे? माझी आई आहे ना मला सतत म्हणत असते की लग्न कर लग्न कर, पण मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितलं आहे मी लग्न करेन तर नंदिनीशीच करेन, बाकी कुणाशी करणार नाही. माझं प्रेम आहे ना तुझ्यावरती. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ दीपक, मी तुझ्या फिलिंग्सचा रिस्पेक्ट करते, पण हे बघ आपल्यामध्ये असं काही होऊ शकत नाही. अरे तू माझा चांगला मित्र आहेस आणि नेहमी राहशील, पण मी कधी तुझ्यावरती प्रेम नाही करू शकत. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि आता तर मुळीच नाही. तुला माहिती नाही आहे का माझं लग्न ठरलं आहे? तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो की हे बघ, तुला मला मारायचं आहे का? तू मला हवं तेवढं मार, पण मी तुला खरं सांगतोय, मी तुझ्याबरोबर नाही राहू शकणार. तू का नाही माझ्याशी लग्न करू शकत आहेस? काय कमी आहे माझ्याकडे? मी सुद्धा चांगलाच दिसतो ना. आणि तुला कुणाशी लग्न करायचं आहे? त्या पार्थबरोबर तुला लग्न करायचं आहे. अगं तो आहे कोण पार्थ? रस्त्यामध्ये भेट झाली तुमची आणि तुमचं लग्न ठरलं आहे. काय ओळखतेस तरी तू त्याला? पण मला तू ओळखतेस ना. मग कर ना माझ्याबरोबर लग्न नंदिनी, प्लीज कर ना. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, हे बघ तू पार्थविषयी काही बोलू नकोस, त्यांना या सगळ्यामध्ये घेऊ नकोस. माझं त्यांच्याबरोबर लग्न ठरलं आहे आणि तू हा विषय आता पुन्हा काढायचा नाही. गप्प बस. तेव्हा इकडे आता तो अजिबात ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, का गप्प बसू? मी नाही गप्प बसणार. मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. काय आहे त्या पार्थमध्ये जे माझ्यामध्ये नाही? त्याला काही सोनं लागलं आहे का? हे बघ, आणि काय गॅरंटी की तुमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर ते लग्न टिकणार आहे? काय गॅरंटी काय देतेस तू? आणि मला माहिती आहे ना तुमचं लग्न नाही टिकणार. तुमचं लग्न कधीच टिकणार नाही आहे. तेव्हा इकडे नंदिनीला आता त्याच्या या बोलण्याचा खूपच जास्त राग येत असतो. ती म्हणते, गप्प बस पार्थ, हे बोलू नकोस. तेव्हा तो म्हणत असतो की मी जे बोलतोय ना ते सगळं खरं आहे. काय आहे त्या नंदिनी एवढं पार्थमध्ये? तो तुझी साथ नाही देणार, तुमचं लग्न मोडेल. तेव्हा इकडे आता नंदिनीने जोरदार कानाखाली दिलेली असते आणि ती म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली पार्थविषयी हे सगळं बोलायची? हाऊ डेअर यू? कशी हिंमत झाली तुझी पार्थबद्दल बोलायची? तुझी हिंमत का झाली आहे? आणि ती त्याच्यात थोबाड फोडते. त्यामुळे इथे त्याला अजूनच त्याचा राग आलेला असतो. ती म्हणत असते, हे बघ मी तुला शेवटचं सांगते, तू माझ्यावरती प्रेम करतोस मला माहिती नाही आहे, पण माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. मी तुझ्याबद्दल असा विचार कधी केलाच नव्हता. कळलं तुला? पुन्हा पार्थविषयी जर तुझ्या तोंडातून अयोग्य शब्द आला ना तर मी कधी खपून घेणार नाही. कळलं तुला दीपक? तर इकडे आता नंदिनीने त्याला चांगलं सुनावलेलं असतं. पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सिक्युरिटीला बोलवलेलं असतं दीपकला बाहेर काढायला. तेव्हा दीपक म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे ना. तुला त्या पार्थबरोबर लग्न करायचं आहे ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझं पार्थबरोबर लग्न अजिबात होऊ देणार नाही आहे. कधीच नाही होऊ देणार तुझं आणि पार्थचं लग्न. तर इकडे आता पत्रिका छापून आलेल्या असतात. तेव्हा इथे आता पार्थ लग्नाची पत्रिका हातामध्ये घेतो आणि ती वसू आत्याला द्यायला जातो. तो म्हणत असतो की वसू आत्या, हे घे लग्नाची पहिली पत्रिका, पहिला मान नेहमीप्रमाणे तुझाच. आणि तो मानाने पत्रिका वसू आत्याला देतो. वसू आत्या ती पत्रिका घेते आणि ती म्हणते की हे लग्न मी कधीच होऊ देणार नाही. कळलं का तुला? आणि ती पत्रिका नुसती घेत नाही तर ती फाडते सुद्धा आणि ती पारच्या अंगावरती फेकून देते आणि म्हणते की हे लग्न कधीही होऊ शकणार नाही आहे. तेव्हा इकडे आता पार्थला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. त्याला खूप जास्त वाईट तर वाटलेलंच असतं, पण त्याला वसूच्या वागण्याचा राग आलेला असतो.